आखाड्यावरती लढायला एक तगडी लढत आखाड्यावरती आलेला जय आणि राज, ज्याच्या अंगामध्ये असा जयराज चौगुले आखाड्यावरती लढतोय. कासेगाव नगरीचा भूषण आहे. एकदा टाळ्या तर वाजवा की दोघांसाठी वाजवा. तर काय कवळा पेच याच कवळ्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करायची शपथ घेतली होती. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेऊन खऱ्या अर्थाने हिंदू स्वराज उभारला आणि एकेरी पटायला लागला. त्या ठिकाणी कपडे घेण्याच्या प्रयत्नामध्ये असताना हा जयराज म्हणतात त्याला वाजवा की टाळ्या लोकांसाठी. तर हा स्वतःसाठी वाजवायला टाळी वाजवण्याचे फायदे सांगतो. अॅक्युप्रेशर होतंय, तणाव मुक्त माणूस जीवन जगतोय. म्हणून तर रेल्वे स्टेशनवर सारख्या टाळ्या वाजवलेले लोक दिसतात आपल्याला. बरोबर आहे का? टाळ्या वाजवणे म्हणजे प्रतिस्पर्धेला आकर्षित करणे. हो, तशाच पद्धतीचा कब्जा त्या कुस्तीला पंच म्हणून शंकर वाडका आणि गिस्सा नावाची हुकूमत आखाड्यावरती चालू झाली. सुधीर भाऊ चौगुले पंच आहेत. दोन्ही पण आणि बापरे बाप, वादळापूर्वीची शांतता म्हणतात त्याला. ज्या व्यक्तिमत्वाचा मान मेंदू आणि मस्तक सक्षम असतं त्याचं नाव पैलवान असतं. पैलवान म्हणजे कोण? चरित्रवान, त्याचं नाव पैलवान. बुद्धिवान, त्याचं नाव पैलवान. शक्तिवान, त्याचं नाव पैलवान. आणि खऱ्या अर्थानं युक्तिवान, त्याचं नाव पैलवान. आता युट्यूब वाले थोडस पेच करायचंय. कच्च्या काळजाच्या थोडासा बाजूला सरका. आणि या ठिकाणी सन्माननीय गोळेगावचे उपसरपंच नेताजी भाऊ खंडगळे यांच्याकडून प्रत्येक कुस्तीला चषक दिलेला आहे. आणि कुस्ती नाही काही घडू शकता. डोळ्याच्या पापण्या तोड्या मिटवू नका. पंचावर पंच होऊ नका. वाह वाह, गर 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 गर. डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती म्हणजे ही कुस्ती आहे. हा, नाही तर तुमचं आमचं पोरग नुसतं बुलट घेतंय, त्याच्या पाठीमागं पैलवान नेतंय आणि आमचंच पोरग 40 किलोचं असतंय. अशी मर्दुमकीची पोरं निर्माण करण्याची ताकद म्हणजे ही कुस्ती आहे. खीर खाण्याचा कार्यक्रम होणारा, सर्वांनी शांत बसा. अवघ्या 2च मिनिटांमध्ये कुस्तीला आणि एकेरी पटाची पकड घेऊन कब्जा घेतला आपल्या गावच्या पोरानं. यश नाव आहे त्याचा, जयराज. आणि हाताची सांड काढली. बाप रे बाप, कुणी व्हाय नाही म्हणू नका. घर 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 खरा